आज मी जातोय गावाला। आता वाजले 3। ह्या टायमाला मी पहिल्यांदाच निघालोय। आपल्याला दुसरी लोकल पकडायची होती, पण स्टेशनवर लवकर आल्यामुळे फर्स्ट लोकल पकडून 5 वाजता पोहोचलो दादरला। ऑन प्लॅटफॉर्म नंबर 10 at 5:22 मध्य रेल्वेचे हे दादर स्टेशन आहे। 1020 भुवनेश्वर मुंबई होणार। या गाडीने आगमन झालेल्या सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत आहे। विलंब टाळण्यासाठी आपली तिकिटे अथवा पासेस तपासणीसाठी तयार ठेवावी। 20 मिनिटांनी आपली जनशताब्दी एक्सप्रेस होती आणि पहिल्यांदाच आपली कन्फर्म तिकीट होती। जास्त करून मी ट्रेनने जातच नाही आणि कधी गेलो तर जनरलने जातो। रात्रभर मी झोपलो नव्हतो, त्यामुळे पूर्ण टाइम मी झोपेतच होतो। आता मी धावतोय कारण की आपल्याला घोगरची बस पकडायची होती। ती चुकली असती तर आपल्याला खूप जास्त फिरून जायला लागलं असतं। आपण आता आलोय चिपळूण स्टेशनला। आल्याबरोबर आपण एस टी पकडूया। आता एस टी लागलेली आहे, रेल्वे स्टेशन घोगर। ट्रेन आपली थोडी लेट झाली, 5:15 झाली। 5:15 वाजता ट्रेन आली आणि लगेच आपण बससाठी आलोय धावत। घोगरचीच बस लागलेली रेल्वे स्टेशन घोगर। आपला ब्रिजच्या इथलंच म्हणजे सबवेच्या इथंच आपला डबा होता, त्यामुळे लगेच आलो आपण। शृंगार तळी। आता मी ठरवलेलं की बसमध्ये 1 ते 1.5 तास झोपेन, पण आपली बस होती इंटरनॅशनल। एसटीने आपण उतरलो शृंगार तळीला। इकडे सामान घेतो, छोटं मोठं काय राहिलं ते, त्यानंतर नाश्ता करूया आणि जाऊया पण त्याआधी पण काहीतरी सामान घ्यायचं अजून खत वगैरे, ते पण एकदा बघूया कुठे भेटतं काय भेटतं ते। चालेल, कंटाळा आला। इथे आपण आता काकडीच्या बिया घेतल्यात, हिरव्या कलरच्या कसले ते नक्की बघूया, आता झाड आल्यावर समजेल। गणपतीमध्ये अचानक पाऊस पण चालू झाला। नाश्ता करून झाला, आता रिक्षाची वाट बघतो। टाईम लागला आहे, 10-15 मिनटं झाली वेट करते। बघूया आता किती टाईम लागतो। इथे आपल्याला काजू आणि नारळासाठी खत घ्यायचं, ते घेऊया। रिक्षा पण भेटली आपल्याला फायनली। ते काम करायला गेलं म्हणजे भरपूर टाईम लागतो एका कामासाठी। माझी झोप नव्हती झाली, त्यात एवढा लांबचा प्रवास, एनर्जी एकदम संपत आलेली। पण मी फक्त 2 दिवसासाठी आलोय आणि मला करायची होती खूप कामं। आता ती कोणती कामं आहेत ती व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतील। त्या सगळ्या गुन्ह्या न्यायच्यात आपल्याला वर, पण पहिला आधी आपण जाऊया। अजिबात ताकद राहिली नाही, 1:15 झालेत। चला पावणे 1ला पोचलोय आपण गावाला। हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून 1-2 व्हिडिओ होतील ह्याच्यानंतर, त्या पण बघा। चला आलो तर एक गावच्या घराचा लुक देतो। कचरा बघा किती झाला सगळीकडे।
ट्रॅव्हलिंग करून आल्यावर साफसफाई करायला आपल्याला थोडं भारीच जातं. आपलं घर पूर्ण पॅक आहे, कुठून पण हवा पण येऊ शकत नाही, तरी आपल्या घरात एवढा कचरा झालेला. आपण गावाला आलो त्याचं कारण आहे हे बघा, तो एक नारळ तिकडे आणि हा एक इकडे. हा तर वरूनच तुटला मेन मधूनच, आणि तो खालून तुटला पूर्ण. एक नारळ पण आहे पडलेला. टोटल 3 वर आहेत. इकडून कोण येत जात नाही म्हणून जरा पाय पण घसरत आहेत. आता आम्हीच आहेत 2 दिवसासाठी इकडे. चला नेऊया, 2 गोण्यापैकी 1 गोणी नेऊया. आता बाकीचं नंतर नेऊया. मोबाईल काय बंद करून 2 गुन्हे आणले आपण घरात, 1 गुन्हे राहिले ते बांधावरच ठेवले. आता आपण बिस्लरीचं पाणी पितोय. पाणी भरून ठेवलं नव्हतं आणि बोरिंगचं पाणी आपण पियत नाही, त्यासाठी बिस्लरी प्यायला लागते गावाला येऊन. पण गोणे आतमध्ये टाकूया आता घरात. पाऊस सारखा येतो जातोय, खराब होऊन जाईल नाही तर. बसून चालणार नाही, कारण की आपल्याला करायचे घराची साफसफाई आणि ह्या कपड्यात पॉसिबल नाही ते, म्हणून आपण करूया चेंज. पहिला माळावर बघूया काय हाल हवाल आहे. इकडे जास्त असं खराब नाही झालं. हे बघा, असा कचरा पडला सगळीकडे तोच आहे. पाली भरपूर आहेत आणि अजून काय आहे की नाही ते चेक करायला लागेल, कारण कोण ना कोण राहतात पण इकडे आम्ही नसताना भाडं पण देत नाही. ह्याची साफसफाई आता करून घेऊया हाताबरोबर. आपली थोडी एनर्जी कमी झाली आता माळा साफ करून. आपल्याकडे एकच एनर्जी ड्रिंक आहे, ते म्हणजे चाय आणि बटर. आणि पाणी पण भरतं घरात. म्हणजे मनाला गेला मिसल पाव खाल्लेला आता. जर आपण बोरिंग पण खाली करूया, कारण की भरपूर दिवस झाले चालवली नाही, 1-2 महिने झाले असतील अजिबात चालवली नाही, म्हणून जरा पूर्ण खाली करूया. असं समजू नका की पाणी वाया घालवतोय, झाडांनाच टाकतोय पावसाळ्यात पण. ह्या खालच्या शेवाळ्या निघतात का नाही ते पण बघू. एक खताची पिशवी आपली बाहेर राहिली, ती पहिली आणूया, नाही तर ती भिजेल. आणि पाणी नारळांना सोडूया. गोणी आणून टाकली इकडे. व्हिडिओ बनवायची ताकद नाही, पण समजून घ्या. झाले का गोणी आणायचं बाहेरचं. तिकडे आपण पाणी सोडून ठेवलं, ते पण एकदा चेक करूया. हे काय ना काय करायला काहीच अर्थ नाही, पण गावाला आल्यावर मी असे पराक्रम करतच असतो. जाऊ दे, ह्याला इग्नोर करूया आणि आपण आपल्या कामाला लागूया. अपने पास काम बहुत है और टाइम कम, त्यामुळे एनर्जी संपली असली तरी आपल्याला काम केलं पाहिजे.
जर आपल्या कामात व्यत्यय आला त्यामुळे आपण थोडं दुसरं काम करत होतो. आता परत लागूया आपल्या कामाला. आपल्या इथं साफसफाई करायचं अर्धच राहिलं आहे, ते कंप्लीट करून घेऊया आणि पुढच्या कामाला लागूया. आता 3-3:30 वाजले असतील. आज आपलं दुपारचं जेवण नसणार आहे. आपण जो शृंगार तळीला नाश्ता केला तेच आपलं जेवण आहे. अशा प्रकारे आपल्या अंगणाची साफसफाई करून झाली एकदम चकाचक. हे थोडं सुकल्यावर तुम्हाला चांगलं दिसेल, आता थोडं बरोबर नसेल दिसत. चला अजून एक टास्क कंप्लीट. आता जाऊया घरात. घरातलं ऑलमोस्ट झालं आहे आपलं साफसफाई करून. सगळ्याच व्हिडिओ नाही काढले मी, कारण की व्हिडिओ मागेच टाईम गेला असता आणि आपल्याकडे टाईम पण थोडा कमी होता. ऑलमोस्ट झालं आहे साफसफाई. आता आपली साफसफाई बाकी आहे, कारण की मी आंघोळ केली नाही अजून. हे आहेत मी ट्रेनमध्ये घेतलेले पोहे. ते तेव्हा पण खाण्यासारखे नव्हते, आता पण नाहीत. परत जातोय आपण आता माळ्यावर, कारण की आपल्याला पाहिजे खंती. आणि आपल्याला काहीतरी झाडं लावायचे, ती दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावर. बाकी हे सगळं सामान आहे आपलं, अर्धं सामान खाली पण आहे. हा एक फावडा घेऊया छोटा. ही वेल काहीतरी बाहेर आले, त्याचं झाड आपल्याला लावायचं. ते कंदमुळ आहे. हे आहेत कंदमुळं, हे आपल्याला लावायचे. त्यासाठी आपण खंतेनी पावडा काढलाय. तर पण आपण काढून ठेवले, ज्याने ह्या 2 टाकीचं पाणी वरती जातं. वरती आपले माड लावलेत, नारळाचे झाडं 12, त्यांना पाणी जातं. ती काढून ठेवले. आता मी ते पाईप पॅक करायचे राहील, तर बघूया. पिशवी लटकवलेली, त्याच्यात हुंदीर. पॉट तोडलाय मी, एक पायाचा लंगडा झाला. अब कैसा शूटिंग होगा, करते कुछ तो जुगाड. ह्यालाच रिपेअर करूया. आणि हा नारळ पण पडलाय त्यात. हे बघा, असा कोणचा नारळ तुटतो काय. ये देखो गाइस, क्या हुआ है. आणि तो एक मधून तुटलाय. परत एक चेंज करूयात आपण हा शर्ट. गावाला येताना मी काहीच कपडे आणले नाही, कारण की इथे खूप कपडे ठेवलेले आहेत. चला आता कामाला लागूया. गावची बहुतेक कामं मला येतात, पण ती कामं मी दिवसभर करू शकत नाही, एवढी एनर्जी माझ्यात नाही. चला आता तोडायचं आपल्याला, थोडं थोडं करू. ह्याला एक नारळ पण लागलेलं, पण कशामुळे झालं काय माहिती नाही. हे सुपारीचे झाडे आहेत, हे पण आपल्याला साफ करायचे आहेत. त्यांच्यावरती सुकलेली पाने तेवढेच काढायचे आहेत, बाकी काय नाही. या छोट्या झाडांना पण साफ करायचे. गावची हवा, वातावरण, शांतता यासारखं सुख कुठेच नाही. पण आजकालच्या कामामुळे हे सुख अनुभवता येत नाही. ही हळद लावायची आपल्याला. आणि हा आहे भोपळा, त्याच्या पण बिया लावायचे. ही अलोवेची पान येतात, त्याचा मूळ आहे, ते पण लावायचं आपल्याला. हे असं आपलं अशा प्रकारे कंप्लीट झालंय. ह्यामध्ये भरपूर काय काय लावलंय आपण. तर आता आपल्याला गणपतीमध्ये खायला मिळेल. काही गोष्टी आहेत ते उन्हाळ्यामध्ये भेटतील, म्हणजे पूर्ण सुकून गेल्यानंतर ते आपल्याला काढायचं आहे. भेटूया आता गणपतीमध्ये.
ह्यांना आता आपण खत टाकून घ्यायचं आहे. सगळ्या पोपळींना लाईनीत आहेत त्या खोदूया आणि खत टाकूया. हा आपण पाईप काढला आहे, या झाडांसाठी पाणी घालायला होता तो. आता पाणी घालायची जरूरत नाही म्हणून, पण हेच निघत नाही. एक निघालं पण दुसरं निघतच नाही. स्क्रूड्रायव्हरने पण नाही निघणार, कारण की त्याचं थ्रेडच गेलं आहे. पाईप गुंडाळून झालाय. आता आपण हा धुवून ठेवूया, आपल्याला लागणार आहे आता उन्हाळ्यामध्ये. आणि मी अजून आंघोळ नाही केले, मला पण धुवून घेतलं पाहिजे. चला पाईपला धुवून घेऊया. एकदम आहे ना सगळं कलरफुल झालं आजूबाजूला वातावरण. हे तुम्हाला दिसतंय ना तसंच आहे, एकदम कॉन्ट्रास्ट झालं आहे. म्हणजे नवीन नवीन पानं फुटलेत ना प्रत्येक झाडाला, त्यामुळे असं एकदम कॉन्ट्रास्टिंग दिसतंय आणि कलरफुल दिसतंय. कुठचीच मी एडिटिंग नाही केलं या व्हिडिओमध्ये, जे आहे ते रिअल आहे. हे बघा एकदम हिरवंगार एकदम. बघा हे झाड बघा, खैराचं झाड बघा कसं दिसतंय. नवीन नवीन पालवी फुटले ना, पाला फुटले त्याला, त्यामुळे ते तसं दिसते. नाहीतर उन्हाळ्यात वगैरे एवढं असं कॉन्ट्रास्टिंग दिसत नाही. कौलावर पण बघा बघा. दिवस संपलाय पण मच्छर झोपल्या नाहीत अजून, म्हणून त्यांना जरा आपण असं धूर दाखवूया. गावाला मी तर संध्याकाळीच आंघोळ करतो. कोकणातील बहुतेक जण असंच करत असतील. आंघोळ केल्यावर आपली कामं संपतात. मच्छर जाम चावल्या. मगाशी आपण ते झाडांचं काम करत होतो ना तेव्हा, म्हणून हे धुरी दाखवणं जरा इम्पॉर्टंट आहे. मच्छरला पण जरा बरं वाटेल. छोट्या छोट्या मच्छर इकडे, मोठ्या जास्त मच्छर नाहीत, थोड्या जास्त मोठ्या वगैरे. आणि मस्त आता बाहेर पाऊस पडतोय बघ. आता मस्तपैकी आंघोळ झाली आपली, बाहेर पाऊस पडतोय, थोडी शेकोटी घेतो. आजचा दिवस आपण इथं संपवूया. झाल्यास ही व्हिडिओ जर लॉंग नाही झाली तर हा व्लॉग इथं संपेल, नाहीतर कंटिन्यू राहील नेक्स्ट डे. व्हिडिओ इथेच संपत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटूया उद्या, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये.